नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. एबीपी माझामध्ये जगभरातल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. श्री राज ठाकरे यांचं भाषण जे शिवतीर्थवरती ते गुढीपाडव्याच्या निमित्ताने आणि हिंदू नववर्षाच्या निमित्ताने ते आपल्या मनसे कार्यकर्त्यांना एक मेसेज देत असतात, ते काही मिनिटापूर्वी संपलं. ते भाषण आणि त्याच्या आधीची सगळी जी घडामोड होती, त्याही आधीच्या त्यांच्या 2 मुलाखती या मी फार बारकाईनं बघितल्या होत्या आणि मला असं जाणवत होतं की एक शक्यता होती की श्री राज ठाकरे हे आपली एकला चालोरीची भूमिका हे कायम ठेवतील. काही अंशी त्यांनी ती आज कायम ठेवली, परंतु बऱ्याच जणांना असं वाटू शकतं की हे जे श्री एकनाथ शिंदे आणि भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे त्याच्याबद्दल मात्र त्यांच्या टीकेचा रोग अजिबात नव्हता. इनफॅक्ट तुम्हाला आता मुख्यमंत्रीपद मिळालेलं आहे तर उत्तम काम करा असं सांगत त्यांनी मग 2-3 फटकारे मारले. ते एक व्यंगचित्रकार आहेत, तर त्या निमित्ताने काही इशारे त्यांनी दिले. पण 2 गोष्टी मला अशा दिसत आहेत की काही मुलाखती, त्याच्या आधीची त्यांची भाषणं, आजचं त्यांचं भाषण, या भाषणाकडे जर आपण बघितलं तर महाराष्ट्रामधला कुठला राजकीय स्पेस आहे की जो राज ठाकरे यांना भरून काढायचा आहे आणि त्या दृष्टीनं ते एकानंतर एक काही गोष्टीचा उलगडा करतायत, काही गोष्टी हे त्या दिशेला जातील असं पाहत आहेत. त्याच्या आधी छोटीशी गोष्ट मी तुम्हाला सांगतो की गोविंद पानसरे सर यांची दुर्दैवाने हत्या झाल्यानंतर त्यांच्या अंत्यविधीच्या सोहळ्याच्या निमित्ताने मी त्या कव्हरेजमध्ये होतो आणि तेव्हा महाराष्ट्रातले एक स्कॉलर, त्यांची माझी भेट झाली आणि ते असं म्हणाले की बाळासाहेब ठाकरे यांच्या राजकारणाचा स्थायी भाव हा मुस्लिमांना विरोध हा जरी असला तरी त्याच्यामध्ये कोण मुस्लिम हे त्यांनी डिफाईन केलेलं होतं. आणि आज आपण बघतोय की श्री उद्धव ठाकरे यांच्याबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस की ज्यांचे पारंपरिक मतदार हे अल्पसंख्याक समाजातले आहेत, ते बरोबर गेल्यानंतर आणि श्री एकनाथ शिंदे यांना त्या फुटीनंतर ज्या पद्धतीनं या फुटीचा फायदा व्हायला हवा होता तो होताना दिसत नाही. हे लक्षात आल्यानंतर एक स्पेस अजूनही महाराष्ट्रामध्ये आहे की जी व्यापता येऊ शकते. कारण शिवसेना ही जी दिवंगत बाळासाहेब ठाकरेंची आहे, तो असा एकमेव राजकीय प्रादेशिक पक्ष आहे की ज्यांनी इतर कुठल्याही राजकीय पक्षापेक्षा कट्टर अशी हिंदुत्वादी भूमिका घेतलेली होती. त्यांचे काय शब्द होते हे तुम्हाला माहीत आहे. आणि म्हणून आपल्या मधल्या ओळीच्या आजच्या भागामध्ये आपण 2-3 मुद्दे टॅग केले. ऑब्व्हियसली जे नेहमी आपण करतो ते हेच आहे की श्री राज ठाकरे हे कुठला पॉलिटिकल स्पेस बघताय की जो त्यांना व्यापायचा आहे. पण त्यांनी काही गोष्टी गंभीर सांगितल्या, 2 उदाहरणं दिली. एकतर सांगलीमध्ये त्यांना जे पत्र आलं होतं आणि त्या मोकळ्या मैदानावरती मुस्लिम समुदायाच्या वतीनं मस्जिदीचं बांधकाम सुरू आहे हे त्यांनी सूचित केलं. आणि बॅक टू बॅक जे माहीम खाडीमध्ये गेल्या 2-2.5 वर्षामध्ये जो एक दर्गा किंवा जी काही तिथे वास्तू उभारली जाते ते कसं अतिक्रमण आहे आणि ते अतिक्रमण असल्यामुळं प्रशासन याला कसं जबाबदार आहे आणि या निमित्ताने त्यांचा असलेला जो मुस्लिम विरोध आहे, पण कुठला मुस्लिम विरोध हेही त्यांनी सांगितलं. कारण याचं उदाहरण देत असतानाच त्यांनी जे घटना मानतात त्या मुस्लिमांना हे मान्य आहे का असं सांगितलं. आता तीच ती मांडणी आहे की जी दिवंगत बाळासाहेब ठाकरे हे करत होते. कारण आपल्याला जर थोडासा इतिहास जर आपण बघितला तर मुंबईमध्ये रस्त्यावरती नमाज पडण्यासंदर्भामध्ये बाळासाहेब ठाकरे यांची जी भूमिका होती त्या भूमिकेमध्ये एक मोठा टर्न आला होता. ज्यावेळेला प्रत्यक्षामध्ये तिथं असलेल्या मस्जिदीमध्ये अल्पसंख्याक समुदायाच्या मंडळींना जाऊन नमाज पडता येत नाही हे लक्षात आल्यानंतर बाळासाहेबांनी स्वतः सरकारमध्ये राहून, म्हणजे त्यांचं सरकार असताना एक मोठा निर्णय घेतला होता की तिथल्या मस्जिदींचा FSI वाढवून मिळेल आणि त्या निमित्ताने रस्त्यावरती असलेली नमाज अदा करणाऱ्यांची जी संख्या आहे ती कमी होईल. एक्झॅक्टली अशाच पद्धतीचा जो स्पेस आहे जो बाळासाहेबांच्या राजकारणाचा स्थायी भाव राहिलेला आहे की ते मुसलमान की जे मुसलमान या देशाला मानतात वगैरे अशी त्यांची मांडणी. आणि त्याला आमचा विरोध नाही आहे, पण जे या देशाला विरोध करतात अशा सगळ्यांना आमचा तो विरोध आहे. म्हणजे महाराष्ट्रामध्ये आत्ता जी काही राजकीय स्थिती तयार झालेली आहे त्याच्यामध्ये एक स्पेस राज ठाकरे शोधत आहेत आणि त्याच्यातनं ही ती मांडणी करतात. त्यात कायदेशीर काही गोष्टी आहेत. जर माहीममध्ये हे अनधिकृत बांधकाम असेल तर त्यांनी राज्य सरकारलाही आवाहन केले की तुम्ही या संदर्भातली कारवाई करा. त्यांची 2 पातळीवरती मांडणी आहे. एक तर शिवसेना या मूळच्या राजकीय पक्षाचं जे हार्डकोर हिंदुत्व होतं ते आपल्याकडे घेताना तो भोंग्याचा विषयही ते सोडायला तयार नाहीत. हो, ऑब्व्हियसली महाविकास आघाडीच्या वेळेला तुम्ही 8 दिवसामध्ये हे जर नाही केलं तर आम्ही ते तोडू किंवा त्या भोंग्यांच्या विरोधामध्ये हनुमान चालीसा लावू अशी जी त्यांनी भूमिका घेतलेली होती अशी आज त्यांनी घेतलेली नाही आहे. आज ते असं म्हणतायत की तुम्ही तरी त्याच्यावरती कारवाई करा किंवा मग आम्ही ते करू तर आमच्याकडे दुर्लक्ष करा.
पण मध्ये ते असं सांगतात की या संदर्भामध्ये मी जाऊन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटणार आहे. ते केव्हा भेटणार आहेत आणि त्यानंतर प्रत्यक्षात पुन्हा एकदा भोंग्यावरून हे आंदोलन सुरू होईल का, तर ते इतक्यात होणार नाही. म्हणजे या सरकारबद्दल असलेला श्री राज ठाकरे यांच्या राजकारणाचा जो सॉफ्ट कॉर्नर आहे तो आजही आपल्याला दिसला. पण या निमित्ताने एकनाथ शिंदे सरकारचं कसं दुर्लक्ष झालेलं आहे, तुम्ही जर स्वतःला हिंदुत्ववादी म्हणून घेत असाल तर या मुद्द्याकडे तुमचं कसं दुर्लक्ष होत आहे. जर तुम्ही बाळासाहेबाची शिवसेना ही आता तुमच्याकडे आली आहे तर हे तुमचं आद्य कर्तव्य आहे. अशा पद्धतीने त्यांनी काही प्रश्न विचारलेले आहेत. भारतीय जनता पार्टीच्या वरती त्यांनी एकही शब्द उच्चारला नाही. ऑब्व्हियसली त्यांच्या राजकारणाचा तो काही भाग असू शकतो किंवा भारतीय जनता पार्टीच्या हातामध्ये उपमुख्यमंत्री पद आहे, प्रत्यक्षामध्ये एकनाथ शिंदे हे लीड करतायत आणि हे सरकार इतक्यातच आलेलं आहे, त्याच्यामुळे त्यांच्या टीकेचा रोख हा कमी असा. पण मला जो इंटरेस्टिंग भाग वाटला तो हाच आहे की श्री उद्धव ठाकरे यांना त्यांचा पक्ष फुटल्यामुळं जी काही सहानुभूती मिळत असेल ती सहानुभूती कमी करण्याच्या प्रयत्नाचाही हा भाग असू शकतो. किंवा आपण असंही म्हणू की उद्धव ठाकरे यांच्या व्यक्तिमत्वातले जे दोष आहेत त्या दोषामुळंच कशी शिवसेना फुटली हे राज ठाकरे यांच्याशिवाय दुसरं कुणी अधिक ठसठसीतपणे मांडू शकत नसल्यामुळे म्हणा. पण त्यांनी काही खाजगी गोष्टी आज जाहीरपणे सांगितल्या की कदाचित मला असं वाटतं की त्यातली श्री नारायण राणे यांच्या संदर्भातली गोष्ट यापूर्वी माध्यमात काही वेळेला येऊन गेलेली आहे की जेव्हा नारायण राणे हे पक्ष सोडणार होते तेव्हा श्री राज ठाकरे यांनी बाळासाहेबांना फोन केला. बाळासाहेब आधी तयार झाले आणि त्याच्यानंतर बहुधा 1-2 मुलाखतीमध्ये श्री राज ठाकरे यांनी याबद्दल सांगितलेलं आहे. पण प्रत्यक्षात 5व्या मिनिटालाच बाळासाहेबांकडनं फोन आला आणि नारायण राणे यांचं पक्ष सोडणं हे आपण रोखू शकलो नाही. त्यावेळेला काहीतरी आवाज मागे येत होता. म्हणजे उतार वयामध्ये किंवा बाळासाहेब हे पूर्णपणे त्यांच्या शेवटच्या टप्प्यामध्ये हे कुटुंबात जे कोणी त्यांच्यावर प्रभाव दाखवणारे घटक असतील त्यांच्या पूर्णपणे प्रभावात होते आणि ते स्वतःचाही निर्णय घेऊ शकत नव्हते. अशा पद्धतीनं त्यांनी यापूर्वी पण सुतोवाच केलेलं होतं. थेटच काही प्रश्नांना उत्तर दिली होती. पण पहिला जो मुद्दा आहे की श्री उद्धव ठाकरे यांचा स्थायी भाव काय आहे. कारण आपण 2006 साली पक्ष सोडला त्यावेळेला आपण बडव्यावरती आपला आक्षेप आहे, विठ्ठलावरती नाही, हे जसं सांगितलं होतं. पण त्याच्या आधीची जी गोष्ट आहे, जर शिवसेना ह्या राजकीय पक्षामध्ये, कारण तेव्हा विद्यार्थी सेनेचं काम राज ठाकरे करत होते, त्यांच्या अनेक शिलेदार महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागामध्ये होते आणि तेव्हा असं म्हटलं जात होतं की राज ठाकरेंच्या विद्यार्थी सेनेतल्या पदाधिकाऱ्यांची आणि कार्यकर्त्यांची खूप मोठी गळचिपी सुरू आहे. तिकीट वाटपामध्ये राज ठाकरेंना विचारलं जात नाहीये किंवा त्यांच्या क्लोज असलेल्या सगळ्या मंडळीवरती एक प्रकारचा अन्याय सुरू आहे. आणि मग महाबळेश्वरला जे काही घडलं की तिथं खुद्द उद्धव ठाकरे यांना कार्यकारी अध्यक्ष करा म्हणून राज ठाकरे यांनीच ठराव मांडला. पण त्याच्या आधीचा घटनाक्रम आज त्यांनी जाणीवपूर्वक सांगितला आणि हे सूचित केलं की जेव्हा शिवसेना या पक्षामध्ये मतभेद आहेत म्हणजे राज ठाकरे यांच्या निमित्ताने, तेव्हा आपण पुढाकार घेतला. उद्धव ठाकरे यांना सांगितलं की तुम्हाला सत्तेचे जे काही पदं हवी आहेत, पक्षातली जी काही पदं हवी आहेत ती तुमच्याकडेच ठेवा आणि मग आपण हे मतभेद मिटलेत असं सांगण्यासाठी दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे गेल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी कसं वर्तन केलं आणि मग पुढचा त्यांनी एपिसोड जो सांगितला तो नारायण राणे यांचा आहे. या सगळ्यांची गोळाबिरज अशी आहे की आत्ता राज ठाकरे, कारण राज ठाकरे हे आजपर्यंत शिवसेनेच्या उद्धव ठाकरे यांच्या हातातून धनुष्यबाण आणि नाव गेलेलं आहे याच्यावरती थेट बोललेले नव्हते. ठाकरे कुटुंबातल्या एका सदस्यानं जे काही दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षामध्ये घडलेलं आहे त्याला सर्वस्वी श्री उद्धव ठाकरे यांच्या स्वभावाला जबाबदार धरणं याला बरेच अर्थ आहेत. म्हणजे हे होणे होते, कारण ही जी काही 4-5 टाळकी होती त्याच्याबद्दल मी पूर्वी हा आक्षेप घेतलेला होता आणि म्हणून असं जर झालं नसतं तरच आपल्याला आश्चर्य वाटलं असतं. अशा पद्धतीची त्यांची मांडणी आहे. म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या स्वभावातला जो कोतेपण आहे तो कसा आहे हे सांगण्यासाठी आज मला वाटतं की तुम्हाला जर आठवत असेल की बाळासाहेबांना वडे दिले याच्यावरून जी काही टीका टिप्पणी झाली होती त्यानंतर हा थेटपणे कुटुंबातला एक प्रसंग राज ठाकरे यांनी आज महाराष्ट्रासमोर मांडला आणि शिवसेना या पक्षामध्ये जे काही घडलेलं आहे त्याबद्दल श्री उद्धव ठाकरे हेच सर्वस्वी जबाबदार आहेत असं सांगितलं. कारण अलिबाबा आणि 40 जण घेऊन गेले याच्यानंतर लगोलोग त्यांनी सांगितलं की पण ते चोर नाही आहेत तर ते आमदार आहेत आणि ते उद्धव ठाकरे यांच्यामुळं पक्ष सोडून गेलेले आहेत. म्हणजे आत्ताच्या शिवसेनेमध्ये जे काही सुरू आहे त्याला मात्र सर्वस्वी उद्धव ठाकरे जबाबदार आहेत. हा एक नेरेटिव्ह जो सुरुवातीपासून त्यांचा होता तो आजही त्यांनी पुढे नेण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यातनं काही खाजगी गोष्टी त्यांनी सांगितल्या. राज ठाकरे यांच्यासोबत ठाकरे हे आडनाव आहे.
अतिशय उत्तम त्यांचं वक्तृत्व आहे आणि इतका चौफेर वाचन असलेला आणि फक्त वाचनच नाही तर त्यातल्या प्रत्येक गोष्टीची टायमिंग माहिती असलेला, ते पाठांतर म्हणजे ते जे काही शब्द त्या वाक्य ती जी काही असतील ती त्यांच्या अगदी मुखोद्गत आहेत आणि म्हणून आपण प्रत्येक वेळेला बघतो की राज ठाकरे यांचं भाषण प्रभावी होतं. फक्त ते मतामध्ये जात नाही कारण विश्वासार्हतेचा मुद्दा हा 2009च्या निवडणुकीनंतर सातत्यानं त्यांच्याबद्दल आलेला आहे. आणखी राज ठाकरेंच्याबद्दल एक गोष्ट मला आज फार प्रकर्षाने जाणवली की राज ठाकरे हे जेव्हा अँटी एस्टॅब्लिशमेंट असतात त्यावेळेला त्यांचा जो प्रभाव असतो तो अधिक चांगला असतो. म्हणजे 2006ला त्यांचा पक्ष आला, 2009ला जी महाविकास आघाडी तेव्हाच्या आघाडीची सत्ता गेली असती ती राज ठाकरे यांच्या अँटी एस्टॅब्लिशमेंट भूमिकेमुळं शिवसेना आणि तेव्हाच्या शिवसेना आणि भाजपकडे जी मतं गेली असती ती गेली नाही. 13-14 आमदार हे राज ठाकरे यांचे निवडून आले. सत्तेचा सोपान काही त्यावेळेला युती चढू शकले नाही. 2014ला ते पुन्हा अँटी एस्टॅब्लिशमेंट होते कारण त्यावेळेला महाराष्ट्रामध्ये आघाडीचं सरकार होतं. 2019ला ते पुन्हा अँटी एस्टॅब्लिशमेंट होते ज्यावेळेला केंद्रातल्या नरेंद्र मोदी सरकारला त्यांनी विरोध केला होता. आणि ही 2009, 2014 आणि 2019ची जर उदाहरणं आपण बघितली तर प्रत्येक वेळेला राज ठाकरे हे जेव्हा अँटी एस्टॅब्लिशमेंट असतात त्यावेळेला त्यांचा प्रभाव आणि अनेक गोष्टी ह्या श्रोत्यापर्यंत पोहोचतात असं दिसतंय. आता त्यांची अडचण पण हीच आहे की श्री एकनाथ शिंदे हे सातत्यानं त्यांना जाऊन भेटतात. आजच ते डोंबिवलीतल्या मनसेच्या शाखेला जाऊन भेटले. राज ठाकरे यांच्या कौटुंबिक सौहार्दाचा जो काही आहे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर त्याची काही गोष्टी आपण महाराष्ट्रात बघितली की जी त्यांचे सख्खे बंधू उद्धव ठाकरे यांच्याबरोबरचा त्यांचा संबंध हा तसा नाही आहे हे गेल्या 2-2.5 वर्षामध्ये पण आपण बघितलेलं आहे. सो एकीकडे एकनाथ शिंदे यांच्याबरोबरचे चांगले संबंध, दुसरीकडे भारतीय जनता पार्टीबरोबर त्यांचं असलेलं सौहार्दाचं राजकारण. कारण मुंबई महानगरपालिकेमध्ये राज ठाकरे यांच्या पक्षाकडे असलेली जी काही 2-4% मतं आहेत ती मतं क्रुशियल ठरतील जर शिवसेनेला म्हणजे उद्धव ठाकरे यांना पराभूत करायचं असेल तर. त्यामुळं असं दिसतं आहे की आजही भारतीय जनता पार्टी आणि एकनाथ शिंदे यांच्या विरोधामध्ये कुठली थेट टीका न करता तो जो सौहार्द आहे तो त्यांनी आजही कायम ठेवला आणि तो मुंबई महानगरपालिकेमध्ये कायम राहील असं दिसतंय. कदाचित राज ठाकरे हे थेटपणे भारतीय जनता पार्टी आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेबरोबर नसतील पण ती भारतीय जनता पार्टीच्या ज्या काही स्ट्रॅटेजीचा भाग असेल त्याप्रमाणे ते अनुकूल भूमिका घेतील असं जर कुणी त्याचं विश्लेषण केलं तर त्याच्यात काही वावगं नाही. आज त्यांचा जो सगळा टीकेचा रोख होता तो जे काही घडलं त्याला उद्धव ठाकरे जबाबदार आहेत असा होता. त्यांनी एकनाथ शिंदे यांचं कौतुक जरी नाही केलं तरी टीकाही नाही केली. भारतीय जनता पार्टीवर ते काही बोललेच नाहीत. पण महत्त्वाचं हेच आहे की दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रचाराचा किंवा त्यांच्या राजकारणाचा महत्त्वाचा भाग जो होता की अल्पसंख्याक कोण, कारण जावेद अख्तर यांचं त्यांनी उदाहरण दिलं, तो व्हिडिओ त्यांनी दाखवला, हे आम्हाला चालतील म्हणजे अशा पद्धतीचे मुस्लिम हे आम्हाला चालतील जी की बाळासाहेब ठाकरेंचीच भूमिका होती. पण हे चालणार नाहीत की जे माहीमसारख्या खाडीमध्ये किंवा जे सांगलीतल्या काही भागामध्ये जाऊन बेकायदेशीरपणे मस्जिदी उभारतायत किंवा हे चालणार नाहीत की जे भोंगे उभारतायत आणि भोंग्यावरून नमाज अदा करतायत, तर हे चालणार नाहीत अशी त्यांची मांडणी ती पूर्वीची जरी असली तरी ते आज पुढं घेऊन जाताना दिसले. सरळ सरळ असं दिसतं आहे की राज ठाकरे एका पॉलिटिकल स्पेसच्या शोधात आहेत. ती स्पेस त्यांना मिळेल. काही वेळेला त्यांचं असं म्हणणं असतं की माझ्यावरती जे टीका करतात की मी आता नवहिंदुत्ववादी भूमिका वगैरे घेतली, तर असं नाही आहे. मी कट्टर हिंदुत्ववादी कुटुंबात जन्मलेलो आहे जे ऑब्व्हियसली खरं पण आहे आणि मी कट्टर मराठी कुटुंबात जन्मलेलो आहे जी की बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेची आजपर्यंतची भूमिका राहिलेली आहे. पुन्हा ते उद्धव ठाकरेला या निमित्ताने प्रश्न विचारताना दिसतात की गेली 2-2.5 वर्ष जे महाराष्ट्रामध्ये केलं ते बाळासाहेबांना अजिबात मान्य नव्हतं. याचा सरळ अर्थ आहे की उद्धव ठाकरे यांचं ना राजकारण त्यांना मान्य आहे, ना त्यांचं पक्ष चालवणं त्यांना मान्य आहे. उलट उद्धव ठाकरे यांच्यामुळं जे काही घडलं आहे त्यामुळं आपल्याला अनंत वेदना झालेल्या आहेत असं त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला. आज आपण राज ठाकरेंच्या सभेची यासाठी दखल घेतली की यानंतर महाराष्ट्रातल्या जर विधानसभेच्या निवडणुका एकत्र झाल्या तर कदाचित गुढीपाडव्याच्या निमित्ताने आपल्या मनसे कार्यकर्त्यांना जो मेसेज देण्याची राज ठाकरे यांची पद्धती आहे त्याच्यामध्ये आता कदाचित हे आजचं शिवतीर्थवर्त गुढीपाडव्याच्या निमित्ताने असलेलं जे भाषण आहे ते शेवटचं ठरावं. दुसरं असं आहे की जर महानगरपालिकेच्या निवडणुका सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये होऊ घातल्या तर राज ठाकरे यांचा कल हा कुठल्या पक्षाच्या दिशेनं असू शकतो हेही आज आपल्याला स्पष्टपणे दिसलेलं आहे, जे यापूर्वी पण दिसलेलं आहे. आणि म्हणून आपण या भाषणाची दखल घेतली.
उद्धव ठाकरे यांच्या संदर्भात असलेली जी काही सहानुभूती आहे, जी सुरुवातीच्या टप्प्यात अधिक होती, ती हळूहळू कमी करण्याचा प्रयत्न या सत्ताधाऱ्यांचा आहे. त्या प्रयत्नामध्येच काही गोष्टी अशा त्यांनी सांगितल्या की ज्या उद्धव ठाकरे यांच्या एकूण व्यक्तिमत्वातले दोष सांगणार आहेत. सो थांबूया आपण इथे. आपण नेहमी हा प्रयत्न करतो की प्रत्येक गोष्ट ऑब्जेक्टिव्हली त्याच्या मागचं राजकारण काय आहे ते कमीत कमी शब्दामध्ये तुमच्यापर्यंत पोहोचवावं. त्यासाठीच आपली मधली ओळ आहे, ती तुम्हाला आवडते आहे असं लक्षात येतंय. माझे आणि एबीपी माझाचे जेवढे म्हणून सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहेत ते फॉलो करायला लागा. काही तुमच्या मौलिक सूचना असतील तर त्याचं मनापासून स्वागत आहे. थांबूया. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.